गेल्या 8 तारखेला म्हणजे 8 जानेवारीला घेतलेली महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ती अजित पवारांची खरं तर मीडियामधली शेवटची मुलाखत। त्यानंतर अनेक प्लान त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सुद्धा या सगळ्यामध्ये सांगितलेले होते की जिल्हा परिषद निवडणुकानंतर 2 राष्ट्रवादींमध्ये पुन्हा चर्चा होईल आणि काय तो निर्णय घेतला जाईल असं अजित पवार म्हणालेले होते। आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेला एक हास्य होतं, एक समाधान होतं की चला आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र येतोय, असा काहीतरी भाव त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। डीजीसीएची टीम आता दिल्लीहून बारामतीकडे रवाना झालेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी ही टीम बारामतीत दाखल होईल। तर डीजीसीए विमान अपघाताची सविस्तर चौकशी करून रिपोर्ट देखील सादर करणार आहे। ज्या प्रकारे हा अपघात झालेला आहे, जो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला, जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे, त्यानंतर आता डीजीसीए कडनं टीम या ठिकाणी रवाना झाली असून विमान अपघाताची चौकशी आता केली जाणार आहे। हा रिपोर्ट त्यानंतर सादर केला जाईल, कारण सीसीटीव्ही मध्ये ज्या प्रकारे दिसतं किंवा प्रत्यक्षदर्शींनी ज्या प्रकारे सांगितलं, तर जमिनीपासून 100 मीटरवर साधारणतः अपघात झाला, म्हणजे तिथून ते विमान खाली एका बाजूने झुकलेलं पाहायला मिळत होतं। त्याआधी विमान 2 ते 3 वेळा असं गिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते एका बाजूला झुकून पुढच्या बाजूनं ते खाली धडकलं आणि मोठा स्फोट झाला। 2 ते 3 स्फोटांचे आवाज झालेले आहेत आणि त्यानंतर हा अपघात जो आहे तो समोर आलेला आहे। आणि या संपूर्ण विमान अपघाताची चौकशी आता डीजीसीएची टीम करणार आहे। दिल्लीहून ही बारामतीसाठी रवाना झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली जाईल असं सरकारकडून सुद्धा सांगण्यात आले। तर डीजीसीएची टीम सविस्तर चौकशी करेल आणि या प्रकरणी अहवाल सादर करणार आहे। त्या जेटमध्ये ब्लॅक बॉक्स देखील असतो, त्यामधून सुद्धा नेमका काय घडलं ते कळणार आहे। खरं तर सकाळच्या वेळेला ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला धुकंही नव्हतं आणि थंडी जरी त्या भागामध्ये असली तरी धुकं कुठेही नव्हतं। त्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला याचा शोध देखील या ठिकाणी घेतला जाणार आहे, कारण हा अपघात अक्षरशः काळ बनून आलेला आहे अजित पवारांसाठी। आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एक उमदं व्यक्तिमत्व, उमदं नेतृत्व आणि महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा किंवा प्रगतीच्या दिशेने नेणारा असं मोठं योगदान असलेला नेता यामध्ये महाराष्ट्रानं गमावलेला आहे।